नमस्कार मंडळी, तुम्हाला पण पुलाव बघितला की तोंडाला पाणी सुटतं ना. मला पण खूप आवडतं. तर मी आज तुम्हाला व्हेज पुलावची रेसिपी शेअर करत आहे. तर फ्लावर, गाजर, जेवढ्या पण भाज्या असते, श्रावणी घेवडा, वाटाणा, बटाटा, त्या सगळ्या मी चिरून घेतल्या आहेत. त्या धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने. मग नंतरनं हा चिकन बिर्याणी मसाला, दही, कलर घेतला आहे थोडासा त्यात पाणी टाकून, कांदा, टमॅटो चिरून घेतला आहे. अजून परत आलं, लसूण आणि एक मिरची टाकून त्याचं वाटण करून घेतलं तयार. मग कुकरमध्ये तेल तापवलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तमालपत्र टाकलं. मी खडे मसाले कोणतेच यूज नाही करणार आहे, कारण जो तुम्हाला मग अशी चिकन मसाला दाखवला, चिकन बिर्याणी मसाला, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत. त्याच्यामुळे टाकायची काही गरज नाही लागत दुसरे खडे मसाले. मग ते ओव्हर असं म्हणजे एकदम वास वेगळाच येतो ना. तर मग मी सगळं ते कांदा टमॅटो वगैरे परतून घेतल्यानंतर ना, जे आलं लसूण मिरचीचं वाटण होतं ते छान प्रकारे टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि ते छान व्यवस्थितपणे एकत्र होऊन दिलं. म्हणजे जी कांदा लसणाची जी पेस्ट आहे मिरचीची, ती कांद्यामध्ये आणि टमॅटोमध्ये छान मेल्ट होऊन देस्तोपर्यंत परतली. मग नंतर ज्या भाज्या आपण चिरलेल्या होत्या, सगळ्या त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. मग 1-2 मिनटं त्याला छान परतून द्यायचं, जेणेकरून सगळी जी चव आहे त्याच्यामध्ये उतरायला, त्याचं पाणी थोडंसं ॲब्झॉर्व व्हायला, म्हणजे खाली व्हायला. मग नंतर जो आपण मसाला घेतला होता, तो मसाला आपण चिकन मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, चिकन बिर्याणी मसाला जसं लागेल तसं तेवढं त्या अंदाजाने. आणि मग मी त्याच्यामध्ये कुठलेच मसाले टाकणार नाही आहे, कारण की माझा मुलगा आहे ना तिखट खात नाही, सो त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये तिखट मसाले वगैरे दुसरे कोणते. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही मिरची पावडर वगैरे टाकू शकता. मी फक्त हाच मसाला यूज करत आहे. मग नंतर त्या दह्यामध्ये तो मसाला टाकला. मग नंतर तो छानपैकी परतून दिला, म्हणजे एकत्र करून घेतला आणि मग नंतर ना ते जे मिश्रण आहे ते त्या भाजींच्या ह्याच्यामध्ये टाकून दिलं कुकरमध्ये. आणि मग मॅगी मसाला थोडासा टाकला त्याच्यामध्ये, जेणेकरून थोडी चव अजून वाढायला. मग छान प्रकारे ते एकत्रपणे व्यवस्थितपणे परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये 1-2 मिनटं वाफवून द्यायचं त्याला परतून झाल्यानंतर, म्हणजे त्याची चव व्यवस्थित यायला. मग नंतर खाली फ्लॉवर पडलं होतं माझ्याकडनं. मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर ते पण छान व्यवस्थितपणे परतून द्यायचं. परतून दिल्यानंतर त्याच्यावरती 1-2 मिनटं कुकरचं झाकून ठेवून तुम्ही जरी वाफवलं तरी त्याची चव खूप छान होईल. मग नंतर आपण जे धुतलेलं तांदूळ होतं ते सगळं तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं. आणि मी तांदूळ कोणताही बासमती वगैरे बिर्याणीचा वगैरे तांदूळ नाही यूज केलेला, मी साधा आपला कोलम तांदूळ यूज केलेला आहे. त्याचा पण भात खूप छान होतो आणि मोकळा फडफडीत होतो. मग नंतर छान प्रकारे ते हलवून घ्यायचं. 1-2 मिनटं त्याला अशी थोडीशी उकळी फुटून द्यायची. मग उकळी फुटली ना की मग नंतर त्याच्यामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी टाकून देऊया. मग जसं लागेल तुम्हाला, मी थोडं कमीच पाणी टाकते, कोलमचं तांदूळ आहे त्याच्यामुळे थोडं मोकळा होण्यासाठी आहे ना, त्याच्यामुळे थोडं कमीच पाणी टाका. मग कमी पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून द्या. कुकरचं झाकण लावून दिल्यानंतर त्याच्या मस्तपैकी आहे ना, कोथिंबीर टाकायची सांगायचं राहून गेलं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका. आणि मग नंतर आहे ना, कोथिंबीर टाकल्यानंतर जे कलरचं पाणी केलं होतं आपण, ते कलरचं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि मग नंतर छान प्रकारे हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 2 शिट्ट्या होऊन झाल्या, खूप छान आणि इतका टेस्टी भात लागतो, तुम्हाला खोटं नाही बोलत. खूप छान भात लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि व्हिडिओ माझा जर आवडला असेल तुम्हाला, बघा किती मोकळा फडफडीत झाला आहे. मग असा भात नक्की तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.